कराड तालुक्यामध्ये ठिकठिकाणी वळीवाच्या पावसाची जोरदार हजेरी। परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा। बार्शी तालुक्यातील वैराग परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान। द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्यामुळे सुभाष घोडके या शेतकऱ्याचं 20 लाख रुपयांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसायला आता सुरुवात। प्रशासनाकडून 14 विहिरींचं अधिग्रहण। 1300 गावांच्या पाण्यासाठी 11,70,00,000 रुपयांची तरतूद। येवला तालुक्यातील आडगाव इथल्या ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक। संतप्त ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकाला 2 तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडलं। पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित। धनंजय देशमुखांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। समाधीचं दर्शन घेताना धनंजय देशमुख भावुक। बीडच्या परळी तालुक्यामध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत। तालुक्यामधील एकूण 90 ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण जाहीर। सर्वसाधारण 50 उमेदवारांच्या मागास प्रवर्गासाठी 24 जागा, अनुसूचित जाती जमातीसाठी 15 जागा तर भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी 1 जागेचं आरक्षण सोडत। यवतमाळच्या दारव्हामध्ये व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत लुटलं। किराणा व्यावसायिकाच्या घरामधील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटले। 3 तासात आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश। सतीश भोसले उर्फ खोक्याला जिल्हा कारागृहाबाहेर जेवण देणाऱ्या 2 पोलीस कर्मचारी निलंबित। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची कारवाई। पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस। संभाजीराजेंना राज्यामध्ये सामाजिक दंगल घडवून आणायची आहे का? छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधामध्ये बीडमध्ये धनगर समाज आक्रमक। छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवण्याबाबतची मागणी केली होती। सिंधुदुर्गातील ओरोस इथं नगरपंचायत होण्यासाठी घेण्यात आलेली विशेष ग्रामसभा। काही ग्रामस्थांच्या नगरपंचायतीला विरोध असल्यानं शाब्दिक बाचाबाचीमुळे सरपंच ग्रामसभा सोडून गेले, तर ठराव एकमतानं मंजूर। चंद्रपूर शहरामध्ये 1 लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांची नावं चौकामध्ये प्रसिद्ध केली। आगामी काळामध्ये 50,000पेक्षा अधिक रक्कम थकीत असणाऱ्यांची नावं देखील जाहीर केली जाणार। खंडणी मागितल्या प्रकरणी इचलकरंजीमधील माजी नगरसेवकासह 2घांवर गुन्हा दाखल। खंडणी आणि परिवाराला मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनोज साळुंखेसह 2घांवर गुन्हा। बँकेचा आणि सोन्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं आंदोलन। एका शिक्षक विद्यार्थिनीकडे अश्लील नजरेतून पाहत असल्याचा आरोप। तसंच इंटरनल मार्क देताना विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करण्याची मागणी। अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार। शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। उद्या मुंबई इथं हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश होणार। मालेगावमध्ये होणारे विराट हिंदू संत संमेलन वादात सापडलं। भाजपच्या माजी खासदार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला परवानगी नाकारली। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत ही परवानगी नाकारण्यात आली। अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सर्व 21 जागांवर परिवर्तन पॅनलचा विजय। 25 वर्षापासून असलेली पुरोगामी सहकार मंडळाची सत्ता उलथवून टाकण्यात यश। माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या बनावट सह्या लेटर पॅड शिक्के वापरून शिक्षण संस्था हडपण्याचा प्रयत्न। 13 आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। आरोपींवर अटकेची टांगती तलवार। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा 14 एप्रिलपासून सांगली शहरामध्ये जाणारा शेतमाल रोखला जाणार। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचा इशारा। महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाकडून विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। 500 ते 600 शिक्षक मोर्चात सहभागी। शासन निर्णयानुसार वाढीव 20% वेतन अनुदान देण्याची मागणी। पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा आक्रमक मोर्चा। आंदोलनावेळी शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। आंदोलनावेळी शिक्षकाला अश्रूही अनावर। विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आंदोलन। आंदोलनावेळी शिक्षिकेची पोलिसांसोबत झटापट। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांची घोषणाबाजी।
परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये योग शिक्षक संघटनांकडून आंदोलन, वर्षभराचं थकलेलं वेतन देण्याची आंदोलकांची मागणी मान्य केली नाही तर साखळी उपोषणाचा इशारा. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये किवळे आणि रावेतमधील नागरिकांचं आंदोलन, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रद्द करण्याची संबंधित नागरिकांची मागणी. बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये मोर्चामध्ये बौद्ध भिक्खू महासंघासह मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध बांधव सहभागी. नाशिकच्या सातपूरमधून 239 किलो बनावट पनीर जप्त, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई, विक्रीसाठी आलेलं 48,000चं पनीर जप्त करत कारवाई. पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पेट्रोलिंग बुलेट धुडकात पडून, पेट्रोलिंग बुलेट BS6 प्रणालीच्या नसल्यामुळे परिवहन विभागाकडून परवानगी नाही. मात्र पोलिसांनी BS4 आणि BS5 प्रणालीच्या बुलेट का स्वीकारल्या असा प्रश्न आता उपस्थित केला. नाशिककरांना दर मंगळवारी पोलीस आयुक्तांना भेटून तक्रारी सांगता येणार. मुख्यमंत्री यांच्या सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत पोलीस आयुक्तालयामध्ये दर मंगळवारी सकाळी 10:30 ते दुपारी 2 या वेळेमध्ये नागरिकांच्या तक्रारांचं निरसन केलं जाणार.